एखाद्या डेड बॉडीची व्यवस्था करावी लागेल. काय फाटके साहेब, आपल्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये कित्येक लोक लावारीस मृत्युमुखी पडतात. आज सकाळी बघा ना, थंडीमध्ये एक म्हातारा बस स्टँडच्या मागे थंडीमध्ये कुडकुडून मरण पावलं आणि 2 माणसं रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना मरण पावली. तिथली एखादी सोयीस्कर डेड बॉडी बघायची. तसं मी घराला फोन केलाय, मला वाटतं ती डेड बॉडी PM होऊन घरी सुद्धा आली असेल. अरे हो, मला सुद्धा अंत्ययात्रेत जायचं. वाह, क्या खास दिमाग आहे सर आपका. हे सगळं अनुभवाने शिकलो मी. पण फाटके साहेब, बोला ना. ही गोष्ट काही दिवस सिक्रेट राहायला पाहिजे. डोंट वरी सर, काही काळजी करू नका. आजपर्यंत अशा कित्येक गोष्टी केलेल्या आहेत त्या अतिशय सिक्रेट पद्धतीनं. नाही म्हणजे आता ही गोष्ट कितपत सिक्रेट असावी हे तुमच्यावर अवलंबून आहे सर. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. एक काम करतो मी. बोला ना. आज दुपारी तुमच्या घरी पैसे पाठवून देतो, नाहीतर मी स्वतः येऊन जाईल. नाही सर, तुम्ही कशाला एवढी मेहनत करता. मी स्वतः येईन ना माझे पैसे घ्यायला. ठीक आहे, चालेल चालेल चालेल. घेऊन या ना सर. मला जरा अंत्ययात्रेत जाईल. चालेल सर, चालेल या. वाटते सर. हा सर. त्या दिवशी मी जेव्हा तुमच्या घरी आलो, हा, तुमच्या स्टोर रूम मध्ये एक म्हातारा खारट भांड्यामध्ये जेवण करत होता. तो नेमका कोण होता? भिकारी होता. भिकारी. हो, भिकारीच होता. आणि तोही तुमच्या स्टोर रूम मध्ये? तो घरा शेजारचा भिकारी होता. रात्रीचं उरलेलं शिळापाट अन्न त्याला दिलं होतं तर तेच खात होता तो. भिकारी. भिकारी होता. भिकारी. चांगला आहे. भिकारी स्टोर रूम मध्ये जेवत होता. वेळ निभवली. पण फाटके, एक दिवस हा म्हातारा तुमच्या इज्जतीवर येणार. करा या म्हाताऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करा. कारण आपण कोंबड्याला कितीही झाकून ठेवलं तरी सूर्य काही उगवायचं थांबणार नाही. म्हणूनच ऍडव्होकेट फाटके, या म्हाताऱ्याचा काही ना काही बंदोबस्त करा.